जय गजानन. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला विषय श्रीमद श्री गणेश महापुराण आणि या गणेश महापुराणाच्या अनुषंगाने कथेच्या आजच्या या प्रसंगी आपण चतुर्थी महात्म्याचं पुढचं जे वर्णन आले ते बघणार आहोत. कालपर्यंतच्या कथानकात आपण पाहिलं, मुद्गल ऋषींचं वर्णन पाहिलं, महर्षी मुद्गलांचं वर्णन पाहिलं, महर्षी भृशुंडींचं वर्णन पाहिलं. मग आज त्याच्यात पुढे जायचंय. शूरसेन आणि देवराज इंद्राचा संवाद चालू. शूरसेनाने प्रश्न विचारला की एका पापी माणसाच्या दृष्टीने इतका बदल होत असेल, देवतांचं विमान जमिनीवर येऊन जर कोसळत असेल तर या चतुर्थी व्रताचं महात्म्य खूप मोठे. मला चतुर्थी व्रताविषयी सांगा, शूरसेन विचारतोय. आणि मग या चतुर्थी व्रताचं महात्म्य सांगताना देवराज इंद्र सांगू लागतात. कृतवीर्य नावाचा एक प्राचीन राजा होता. त्याला संतती नव्हती आणि त्याला संतती प्राप्तीसाठी संतती नसल्याने त्याच्या जीवनामध्ये जे काही प्रसंग आलेत ते या ठिकाणी सांगितलेत. संतती नसल्याच्या कारणाने ते दुःख निर्माण झालं त्या राजाला. का निर्माण झालं तर प्रथा परंपरा पुढे चालणार नाही हा विचार राजाच्या मनामध्ये, म्हणून त्याला दुःख निर्माण झालं. हे दुःख त्याच्या पितरांनी पाहिलं. त्याचे जे पूर्वज होते त्यांनी स्वर्गामध्ये ते दुःख पाहिलं आणि ते दुःखित झाले. हे दुःखित झालेले पितर ब्रह्मदेवांकडे गेले. ब्रह्मदेवाला म्हणाले, आमचे जे काही आता वंशज आहेत राजा कृतवीर्य, याला संतती प्राप्ती व्हावी यासाठी काहीतरी उपाय सांगा. ब्रह्मदेवाने त्यांना चतुर्थी व्रत सांगितलं. पितरांनी त्या राजाच्या स्वप्नात येऊन सांगितलं. इथपर्यंतचं कथानक झालं. त्या राजाला पुढे संतती झाली वगैरे वगैरे. हे कथानक पुढे आलेले. शूरसेनाने विचारलं, हे चतुर्थी व्रत कसं करतात, हे का करावं. आणि त्याच्या अनुषंगाने एक विशेष गोष्ट आली, गणेशाची उपासना कशी करावी. देवराज इंद्र सांगते गणेशाची उपासना कशी करावी, शेंदूर अर्चन कसं करावं भगवान गणेशांना. त्यानंतर शमी मंदार दुर्वा व्हाव्यात, काहीच नाही भेटलं तर निदान 2 दुर्वा दल तरी व्हावीत, असं त्या ठिकाणी देवराज इंद्रांनी सांगितल्यानंतर शूरसेनाचा प्रश्न. शूरसेन म्हणतो, गणपतीला दुर्वा का व्हाव्यात याचं कारण सांगा आणि गणपतीला दुर्वा वाहण्याच्या पाठीमागची कथा सांगा, महात्म्य सांगा. इंद्रदेव कथा सांगायला सुरुवात करतात. ही सुद्धा कथा आपल्याला थोडक्यात बघायची. दक्षिण देशामध्ये जाम नावाचं नगर आहे. ह्या जाम नगरामध्ये मधुसूदन नावाचा एक ब्राह्मण राहतोय. अत्यंत गरीब असा ब्राह्मण, शरीरावर त्याच्या कपडे नाही घालण्यासाठी, शरीरावर वस्त्र नाही असा दिगंबर अवस्थेत असलेला हा ब्राह्मण भिक्षाटन करण्यासाठी दररोज गावात फिरत असायचा. आणि एक दिवस गावात फिरता फिरता सुलभ नावाच्या ब्राह्मणाच्या घरी गेला. ब्राह्मणाचं नाव आहे सुलभ, त्याच्या भार्येचं नाव आहे सुभद्रा. सुलभ आणि सुभद्रा या दाम्पत्याच्या घरी गेल्यानंतर दारात गेला आणि म्हणाला, ओम भवती भिक्षाम देहि, हे भवती भिक्षा दे, या पद्धतीने त्याने हाक मारली. त्यावेळेला आतमध्ये असलेल्या सुलभाने त्या व्यक्तीकडे पाहिलं. सुभद्रा स्वयंपाकघरामधून काहीतरी त्याला द्यावं या हिशोबाने काहीतरी आणण्यासाठी गेलेली होती. सुलभ नावाच्या त्या ब्राह्मणाने मधुसूदनाला पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याला तो दिगंबर अवस्थेतला व्यक्ती दिसला, कारण शरीरावर वस्त्र नाही त्याच्या. याला हसू आलं. दारात आलेल्या अतिथीवर हा सुलभ नावाचा ब्राह्मण हसला. मधुसूदनाला याचा राग आला की मी याच्या घरी भिक्षा मागण्यासाठी आलो आणि हा माझ्यावर हसतोय. त्याचा राग आला आणि श्राप दिला. समोरच्याची परिस्थिती समजून न घेता त्याच्यावर हसल्यामुळे, हे ब्राह्मणा, तू पुढच्या जन्मी बैलाच्या रूपात जन्म घेशील, बैल होशील. तितक्यात सुभद्रा आतमधून आली. सुभद्रेला माहीत नव्हतं नेमकं काय घडलंय. तिने ती शापवाणी ऐकली. तिला राग आला. तिने त्या मधुसूदन नावाच्या ब्राह्मणाला, जो भिक्षा मागण्यासाठी आला होता, त्या ब्राह्मणाला शाप दिला. गाढवासारखा वागलास म्हणून तू पुढच्या जन्मे गाढव होशील, असा शाप त्या सुभद्रेने देऊन टाकला. आणि मधुसूदनाने पुन्हा सुभद्रेलाही शाप दिला. का श्राप दिला तर काहीही जाणून न घेता तिने त्याला श्राप दिला, म्हणून मधुसूदन श्राप देतोय. काय म्हणतो मधुसूदन की दारात आलेल्या अतिथीसोबत चांगलं न वागल्यामुळे हे स्त्री तू पुढच्या जन्मी चांडाळणी होशील. श्राप भेटलाय. सुलभाला भेटला बैल होण्याचा, सुभद्रेला भेटला चांडाळणी होण्याचा आणि मधुसूदनाला भेटला गाढव होण्याचा श्राप. मधुसूदनाने सुलभाला, सुभद्राने मधुसूदनाला
पुन्हा मधुसूदन आणि सुभद्रेला या पद्धतीने तिघांनाही श्राप भेटले. तिघेही पुढच्या जन्मामध्ये त्या रूपामध्ये आले. आता इथे श्राप देण्याच्या मागचं कारण किंवा जे सांगितलेलं आहे की बैल होशील, गाढव होशील वगैरे वगैरे, ते होईल का न होईल तो वेगळा विषय आहे. येथे विशेष गोष्ट अशी सांगितली की दारात आलेल्या कोणत्याही अतिथीचा अपमान करू नये, एवढी एक गोष्ट त्यांना समजून सांगायची. पुढच्या जन्मामध्ये ते बैल, गाढव आणि चांडाळणी हे तिघही एका पडक्या गणेश मंदिरात राहतात. गावाच्या बाहेर एक पडकं गणेश मंदिर आहे, तिथे त्यांची राहण्याची सोय आहे. म्हणजे ते राहतात त्या जंगलामध्ये किंवा गावाच्या बाहेर जे काही अन्न मिळेल ते ग्रहण करतात, त्या मंदिरात राहतात. असं त्यांचा कार्यकाळ चालू होता. एक दिवस भयंकर थंडी पडली आणि त्या थंडीमधून वाचण्यासाठी त्या मंदिराच्या आजूबाजूला असलेलं गवत या सुभद्रेने क्षम्यता या चांडाळणीने, कारण सुभद्रा आता चांडाळणी झाली, या चांडाळणीने ते गोळा करून आणलं. त्याची शेकोटी पेटवली गणेश मंदिरात. ती शेकोटी पेटवली असताना काही गवत त्या शेकोटीत टाकले, काही गवत बाजूला ठेवलेलं आहे. आणि ते बाजूला ठेवलेलं गवत खाण्याच्या दृष्टीने आणि थोडीशी उष्णता आहे या दृष्टीने ते गाढव आणि बैल दोघंही त्या ठिकाणी येतात. दोघंही ते गवत खाऊ लागतात. मुळात ते गवत नसतं, त्या दुर्वा असतात, ते खाऊ लागतात. ते खाताना गाढवामध्ये आणि त्या बैलामध्ये भांडण होतं, वाद होतो की ह्या दुर्वा कोणी खायच्या यावरून. आता प्राणी आहेत, दोन वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत, त्यांच्यामध्ये भांडणं होतात, मारामाऱ्या होतात, टकरी होतात. या टक्करीमध्ये काय होतं की त्यांच्या मुखात असलेलं जे दुर्वा आहे, त्यांच्या मुखात असलेलं गवत आहे ते उडतं आणि गणेशाच्या मूर्तीवर जाऊन पडतं. आणि ही सुभद्रा सुद्धा त्या दोन्ही प्राण्यांच्या मारामाऱ्या चालू आहे म्हणून त्यांना हुसकवण्यासाठी, म्हणजे ते चांडाळणी त्यांना हुसकवण्यासाठी ते खालचंच गवत उचलते, त्यांच्या अंगावर फेकायला जाते. ते त्यांच्या अंगावर लागतच नाही, ते भगवान गणेशांच्या मूर्तीवर जाऊन पडतं. योगायोगाने त्या दिवशी चतुर्थी असते आणि अनायासे नकळत गणेशाच्या मूर्तीवर दुर्वा पडल्यामुळे ह्या तिघांनाही घ्यायला गणेश लोकामधून, स्वानंद लोकामधून विमान आलं. हे तिघही गणेश स्वरूप झाले आणि गणेश लोकामध्ये गेले. महत्त्वाचा मुद्दा, ही कथा लक्षात नाही राहिली चालेल. इथे महत्त्वाचा मुद्दा असा घ्यायचा, एखाद्या गाढवाने, एखाद्या बैलाने न समजता जरी भगवंतावर दुर्वा अर्पण केल्या तरीही त्यांना मोक्ष मिळतो. आपल्यासारखा मनुष्य जो गाढवही नाहीये आणि बैलही नाहीये, त्याने जरी समजून उमजून दुर्वा वाहिल्या तरी तो मोक्षपदाला जाईल. इतकं मोठं पुण्य या दुर्वांचं आहे. मग या गणेशाला दुर्वा का प्रिय आहेत असा प्रश्न शूरसेनाने विचारलेला असताना त्याला उत्तर देण्याच्या वेळेला भगवान इंद्रदेव, देवराज इंद्र त्याला उत्तर देतात. कथा आहे गणेशाला दुर्वा का आवडतात याची. एकदा काय झालं, यमाच्या नगरीमध्ये खूप मोठा कार्यक्रम यमराजाने आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमाला अनेक देवी देवता, अनेक अप्सरा आलेल्या होत्या. त्यामध्ये तिल्लोत्तमा नावाची अप्सरा आली होती आणि त्या तिल्लोत्तमेला पाहून, नावातच आहे तिल्लोत्तमा, तिल म्हणजे तीळ, उत्तमा म्हणजे उत्तमता. जिच्या शरीरावर तिळभर शरीराचं प्रत्येक अंग, बरं का, तिळभर प्रत्येक अंग उत्तम आहे, म्हणजे प्रत्येक शरीरावर अशी कोणतीच जागा उरलेली नाही जी उत्तम नाहीये, असं संपूर्ण शरीर हे उत्तम आहे, अशी तिल्लोत्तमा. इतकी सुंदर ती होती की जिच्या शरीरावर तिळभर सुद्धा कमी नव्हती, इतकी सुंदर ती होती. तिच्याकडे यमराजाची दृष्टी गेली. यमराज कामातूर झाले आणि त्याच त्यांच्या कामनेमधून एक असुर जन्माला आला. अत्यंत काळा, दिसायला अत्यंत काळा, त्याचं मुख लाल स्वरूपाचं होतं आणि मुखावाटे अग्नी बाहेर पडत होता. असा तो राक्षस, ज्याला अनलासूर असं जगाने नाव दिलं, या अनलासुराची उत्पत्ती झाली. मुख्यत्वे ते विचार असा पाहायचा, देवांच्या शरीरातून राक्षस निर्माण झाले, का निर्माण झाले? देवांमध्ये विकार निर्माण झाले म्हणून राक्षस निर्माण झाले. आपलंही तसंच होतं. आपल्या मधले विकार राक्षसांच्या रूपाने बाहेर पडतात. आपला अहंकार इतरांना त्रास देण्यासाठी बाहेर पडतो. आपल्यातला काम, आपल्यातला क्रोध इतरांना त्रास देण्यासाठी बाहेर पडतात. म्हणजे हे सुद्धा राक्षसच झालेत. यमाच्या शरीरामधून किंवा यमाच्या त्या कामनेमधून, काम इच्छेमधून अनलासूर नावाचा राक्षस प्रकट झाला. हा अनलासूर काय करत होता? त्याच्या मुखावाटे अग्नी बाहेर पडत होता आणि तो संपूर्ण
तीनही ब्रह्मांडांमध्ये म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ तीनही ठिकाणी आग लावत फिरत होता. काय होतं, आपल्यातले विकार ही इतरांकडे आग लावण्याचं काम करतात, इतरांना जाळण्याचं काम करतात. याला आग लावणे म्हणायचं. अशी आग लावण्याचं काम हा अनलासूर करत होता. संपूर्ण ब्रह्मांड त्राहिमाम त्राहिमाम करत त्रिदेवांकडे गेलं. तीनही देवांसहित संपूर्ण ब्रह्मांडातल्या देवी देवता, मनुष्य, राक्षस सुद्धा भगवान गणेशांकडे गेले. कारण गणेशांशिवाय त्या राक्षसाला कोणी मारणार नाही असं सर्वांना कळालं. त्यामुळे हे सर्वही भगवान गणेशांकडे गेले. भगवान गणेशांनी या सर्वांची विनंती ऐकली. भगवान गणेश पृथ्वी तलावर आले आणि एक अतिविशाल असं रूप भगवान गणेशांनी धारण केले. अतिविशाल असं रूप धारण केले, इतकं विशाल की त्यांचे पाय जमिनीला होते, मस्तक आकाशाला लागलेलं होतं. इतकं विशाल असं रूप निर्माण केलं आणि आपल्या सोंडेने त्या अनलासुराला उचललं, गिळंकृत करून टाकलं. इतका छोटासा प्रसंग झालेला आहे. मुळात नेमकं काय झालं, भगवान गणेश हे लंबोदर आहेत. त्यांच्या पोटामध्ये सुद्धा 21 भुवनं आहेत आणि त्या अनलासुराने काय केलं, भगवान गणेशांच्या पोटात असलेलं जे काही वेगवेगळे लोक होते, वेगवेगळे काही भुवनं जी होती, जे 14ही भुवन ज्यांना म्हणतो आपण, 7 पाताळ आणि 7 स्वर्ग, यांना नष्ट करायला सुरुवात केली. कुठे? पोटामध्ये गणेशांच्या हे नष्ट करायला सुरुवात केली. आणि ही नष्ट करायला सुरुवात केलेली असताना गणेशांना त्याचा दाह होऊ लागला. मग ह्या दाहातून मुक्ती कशी करायची म्हणून तेथे उपस्थित असलेल्या सर्वही ऋषींनी मिळून जवळच असलेली दुर्वा घेतली आणि 21 दुर्वा प्रत्येकाने भगवान गणेशांना अर्पण केल्या. गणेशांचा दाह शांत झाला. गणेशांनी आपल्या पोटावरून हात फिरवला. तो राक्षस सुद्धा पोटातल्या पोटात नष्ट झाला. इतकी ही कथा सांगितली. मुळात इथे हा सर्वही भाग पाहायचा नाहीये. इथे भगवान गणेशांना कालानल प्रशमन असं नाव मिळालेले. कालानल प्रशमन, कालरूपी अनल राक्षसांचं प्रशमन करणारा तो कालानल प्रशमन. येथे हे सर्व एक कथानक आपल्या लक्षात नाही राहिलं चालेल. एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, ती अशी की भगवान गणेशांचा दाह दुर्वेने शांत झाला. गणेशांना दाह होतो का? कोणत्याही देवतेचा असा दाह होत नाही. आपल्याला येथे पुराणाने वनस्पतीशास्त्र समजून सांगितलेले. काय सांगितलंय? वनस्पतीशास्त्र असेल किंवा मेडिकल सायन्स असेल, आयुर्वेद असेल, आयुर्वेद समजून सांगितले, दुर्वेने आपल्या शरीरातला अग्निदाह शांत होतो, आपल्या शरीरातली उष्णता शांत होते. आपल्या शरीराला जर ताप झाला असेल तर ते ताप शांत करण्याचं काम दुर्वा करते. म्हणून येथे दुर्वा वाहिली भगवान गणेशांवर. हे दुर्वेचं महत्त्व या कथेच्या अनुषंगाने आपल्याला सांगितलं. तसंच बिल्वदलांचं सुद्धा भगवान शंकरांनी समुद्र मंथनाच्या वेळेला विष प्राशन केले, त्यांच्या शरीराचा दाह होऊ लागला. म्हणून धन्वंतरींनी त्यांना बिल्वदल दिली. बिल्वदलाचं तेच काम आहे, उष्णता शमन करण्याचं. आणि इथे भगवान गणेशांवर वाहिलेली दुर्वा हे सुद्धा उष्णता शमन करण्याचंच कार्य करते. हे महत्त्वाचं आहे. मग किती दुर्वा वाहाव्यात हे या ठिकाणी सांगितले. सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी आपल्याला पाहता येतो की या दुर्वांकुराच्या अनुषंगाने एक विशिष्ट असा प्रयोग सांगितलाय. आपल्या शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी गवतावर चालावं असा एक उपाय सांगितलेला आहे, अनवानी पायाने. आणि हाच उपाय गणेश पुराणाने का सांगितलाय बघा. गणेश पुराण म्हणतं, त्रिपंच सप्ताभिः पत्रान दुर्वान दुर्वांकुरांश्च, त्रिपंच सप्तभिः पत्रान युतान दुर्वांकुरांश्च. 3 पत्र, सप्तपत्र आणि पंचपत्राने युक्त अशी दुर्वा व्हावी. आता आपण सर्वसाधारणपणे 3 पत्रांची वाहतो, पण 3 पत्र, पंचपत्र आणि सप्तपत्र या स्वरूपात दुर्वा व्हाव्यात. त्यासाठी काय करायचं? शेतात जावं किंवा ज्या ठिकाणी जमीन असेल दुर्वा आली त्या ठिकाणी जावं. कसं जावं? अनवानी पायाने जावं. तिथे जाऊन त्या दुर्वा तेथेच निवडाव्यात आणि निवडलेल्या दुर्वा घेऊन घरी यावं असं सांगितले. सर्वात महत्त्वाचा विषय, त्या ठिकाणी जाणं अनवानी पायाने झालं, शरीरातली उष्णता कमी झाली. पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा, तेथेच आपण दुर्वांकूर निवडले म्हणजे तिथे दुर्वांच्या सहवासात आपण राहिलो, त्यामुळे आपल्यावर त्या दुर्वांकुरांचे संस्कार झालेत. म्हणजे आपल्या शरीराचा दाह कमी होतो, उष्णता कमी होतो, आपल्या शरीरातला क्रोध, आपल्या शरीरातला काम, कारण कामातून हा राक्षस उत्पन्न झालाय, आपल्या शरीरातली काम इच्छा सुद्धा कमी होते, जी अति प्रमाणात असेल ती कमी होते. हे दुर्वांकुरांचं महत्त्व आहे. इथे दुर्वांकुरांचं महत्त्व सांगून देवराज इंद्र थांबतात. पुढे शूरसेन प्रश्न विचारतोय. शूरसेन प्रश्न विचारतो. शूरसेन म्हणतो की हे इंद्रदेवा, मला अजून एखादी कथा सांगा, आणि या कथेच्या अनुषंगाने अजून एक कथा सांगायला सुरुवात करतायत. काय सांगतात कथा? इंद्र सांगू लागतात, मिथिला नगरीमध्ये विदेह नावाचा एक राजा होता. विदेह जनक नावाचा. जनक हे एक पद आहे बरं का. जनक हे पद आहे, आणि या पदाच्या अनुषंगाने मिथिला नगरीमध्ये विदेह नावाचा जनक आहे. मिथिला नगरीत जेवढे काय राजे झाले त्या प्रत्येकाला जनक हेच नाव आहे. जनक हे त्यांचं आडनाव आहे असं समजा. त्याचं प्रत्येकाचं नाव वेगळं आहे. सीतेचे जे वडील होते, देवी सीतेचे, त्यांचं नाव शिरध्वज जनक होतं. शिरध्वज जनकांचे वडील रस्वरोचन जनक त्यांचं नाव होतं. शिरध्वज जनकांचे बंधू कुशध्वज जनक असं त्यांचं नाव होतं. म्हणजे जनक हे त्यांचं आडनाव आहे, त्यांची नाव वेगवेगळे. तसं हा विदेही जनक. एक दिवस काय होतं, या विदेही जनकाच्या दरबारामध्ये नारद मुनींचं आगमन होतं, आणि नारद मुनी तेथे आश्रमात त्या राजाच्या महालात पोहोचल्यानंतर राजाला विचारतात, हे राजा, तुझी स्नान संध्या कशी चालू आहे, तुझी जपजाप्य कसा चालू आहे? राजा अहंकाराने बरबटलेला होता, राजा अहंकाराने माखलेला होता. राजा म्हणू लागतो की मला स्नान संध्या जपजाप्य करायची गरजच नाही, मी स्वतः गणेश आहे, मी स्वतः गजानन आहे, मी भगवत तत्व आहे, मला याची सर्वांची आवश्यकता नाही. असं त्यांनी म्हटल्यानंतर नारद मुनींना कळालं हा अहंकारात अडकलाय. नारद मुनींनी काय केलं, त्याला अहंकारातून बाहेर काढण्यासाठी भगवान गणेशांना जाऊन सांगितलं. नारद मुनींनी गणेश लोकामध्ये, स्वानंद लोकामध्ये जाऊन ह्या राजाविषयी ही जी माहिती आहे ही गणेशांना जाऊन सांगितली. आणि भगवान गणेश म्हणतात, ठीक आहे, आपण ह्या राजाचं काहीतरी करूया. भगवान गणेशांचे वाक्य आहे, राजाचं काहीतरी करूया. म्हणून भगवान गणेश त्या ठिकाणी एका मरतुकड्या ब्राह्मणाचं रूप घेऊन त्या राजाच्या दरबारात जात आहेत. मरतुकडा ब्राह्मण, शरीराने अत्यंत कृश असा झालेला तो ब्राह्मण, त्याच्या स्वरूपात गणेश त्या ठिकाणी जातात त्या राजाच्या दरबारामध्ये. आणि त्या मिथिला नगरीच्या विदेह राजाच्या दरबारात गेल्यानंतर तो ब्राह्मण राजाला म्हणतो, मला काहीतरी भोजनाला द्या, मला अनेक दिवसापासून भोजन मिळालं नाहीये, मला भूक लागली आहे, मला काहीतरी भोजन द्या. आणि जनक म्हणतो, विदेह जनक म्हणतोय, ठीक आहे, तुझ्यासारख्या व्यक्तीला काय इथे एका अर्ध्या माणसात जेवण दिलं तरी जो पोट भरेल. म्हणून ते त्याला आपल्या अन्नशाळेमध्ये पाठवतात, पाकगृहात पाठवतात. तेथे गेल्यानंतर तो मरतुकडा ब्राह्मण जो आलेला असतो तो जेवायला बसतो. राजाचे जे तिथे स्वयंपाकी असतात, खानसामी ज्यांना म्हणतात, ते स्वयंपाकी त्याला अन्न वाढतात. त्या ठिकाणी जे वाढपी असतात ते अन्न वाढतात. भोजन सुरू होतं. भोजन करू राहिला तो ब्राह्मण भोजन करतोय. आणि भोजन करत असताना एका माणसाचं अन्न खाल्लं, 2 माणसांचं खाल्लं, 3 माणसांचं खाल्लं, हजारो लोकांचं अन्न तो खायला सुरुवात करतो, हजारो लोकांचं. आणि हे अन्न ग्रहण करत असताना ही माहिती राजापर्यंत जाऊन पोहोचली. त्याने 1000 माणसांचं अन्न ग्रहण केलं म्हणे. राजा पाहायला त्या ठिकाणी जाऊन पोहोचला. असं करता करता त्या ब्राह्मणाचं पोट भरतच नव्हतं. कारण राजाने काय सांगितलं होतं, याला पोट भरेल इतकं द्या, पोट भर द्या याला. त्याचं पोटच भरत नव्हतं. प्रत्येक वेळेला त्याचं पोट रिकामच राहत होतं. लाखो लोकांचं अन्न त्याने खाल्लं. कारण राजाच्या त्या राज्यामध्ये लाखो लोक, राजाच्या राजवाड्यामध्ये लाखो लोक त्या ठिकाणी अन्न ग्रहण करत होते. लाखो लोकांचं अन्न त्याने एकट्याने खाल्लं तरीही पोट भरणार. राजाने सैन्याला राज्यात पाठवलं, राज्यातून धान्य मागवलं आणि ते धान्य
घेऊन त्या ठिकाणी स्वयंपाक करायला सुरुवात झाली. परंतु याचं पोट भरत नव्हतं, म्हणून जसं ते धान्य आणलेलं होतं तसंच त्याच्या पुढं ठेवलं. अरे तू अन्न बनवायची सुद्धा वाट पाहत नाही, हे असंच अन्न घे, हे शिदा घे. त्याने काय केलं, तसेच ती शिदा उचलली, खाऊन घेतली, तरीही त्याचं पोट भरलं नाही. तो ब्राह्मण रागात उठला, म्हणाला, माझं पोट हे राजा तू भरू शकत नाही, मी निघतो इथून. म्हणून तो पुढे निघाला. राजाला त्याचा गर्व कळाला, आपल्याला गर्व झालाय म्हणून हा कदाचित भगवत तत्व असेल हे राजाला कळालं होतं. आणि राजा सुद्धा त्याच्या मागे क्षमा करा हे गुरुदेव, क्षमा करा हे ब्राह्मणवर, हे विप्रवर क्षमा करा असं म्हणत त्याच्या मागे फिरू लागला. आणि हा ब्राह्मण संपूर्ण राज्यामध्ये बोभाटा करत ओरडत निघाला, माझं पोट भरण्याची लायकी सुद्धा या राजाची नाहीये, किंवा माझं पोट भरत नाही या राजाच्या दरबारामध्ये, किंवा हा राजा माझं पोट भरू शकत नाही, म्हणून या राज्यातलं कोणी माझं पोट भरू शकतं का, माझं पोट भरेल इतकं अन्न कोणी देईल का, असं ओरडत तो गावभर निघाला. का ओरडतोय तो, राजाचा अहंकार घालवायचे म्हणून राजाचा अपमान करत संपूर्ण राज्यात फिरतोय. परंतु राज्यातले जे लोक आहेत, राज्यात राहणारे ज्या व्यक्ती, ते प्रत्येक व्यक्ती म्हणते, आमच्या घरातलं सगळे अन्न राजाचे सैनिक घेऊन गेले, तुला द्यायचं काय, आमच्याकडे काहीच नाहीये, असं प्रत्येक जण म्हणत होतं. आणि त्याच नगराच्या बाहेर एक छोटीशी झोपडी होती. त्या झोपडीमध्ये त्रिशिरा आणि विरोचन हे दोघं दाम्पत्य राहत होतं. विरोचन नावाचे ब्राह्मण आहेत, त्यांची पत्नी त्रिशिरा, हे दोघं त्या ठिकाणी राहत आहेत. आणि हे गणेश भक्त आहेत. यांच्यापर्यंत ती बातमी पोहोचली, संपूर्ण राज्यात बातमी झाली होती की एका ब्राह्मणाने राजाची इज्जत घालवली. ही बातमी त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली होती. त्यांना कळालं होतं तो ब्राह्मण दुसरा तिसरा कोणी नसून भगवान गणेश स्वरूपच असेल. कारण भगवान गणेश लंबोदर आहेत, ज्यांच्या पोटामध्ये संपूर्ण ब्रह्मांड मावतो, त्यांच्या पोटामध्ये इतकं अन्न मावू शकत नाही का? कारण इतकं अन्न ग्रहण करण्याची ताकद ही फक्त भगवान गणेशांमध्ये आहे, इतर कोणामध्येच नाही, हे माहिती होतं. म्हणून त्रिशिरा आणि विरोचन यांच्या दारामध्ये ज्यावेळेस तो ब्राह्मण येऊन पोचला, ब्राह्मण विचारतोय की मला तृप्त करू शकाल इतकं तुमच्याकडे काही आहे का, माझं पोट भरा. विरोचन आणि त्रिशिरा हे दोघंही त्याच्या चरणावर नतमस्तक होतात. आमच्याकडे तर काही नाही, कारण आमच्या घरातलं सगळं धान्य यांनी नेलं, या राजाच्या सैन्याने नेलं, आम्ही आधीच दरिद्री आहोत, आमच्याकडे आहे तितकं देतो. आमच्या दारामध्ये ही उगवलेली दुर्वा आहे, याचे 2 दलं तुम्ही खा, तुम्ही ग्रहण करा, यावर तुमचं पोट भरतं का बघा. कारण असं म्हटलेलं आहे की दुर्वा हे विश्वातलं जेवढं काही अन्न आहे त्याचं प्रतीक म्हणून त्यांना दुर्वा दिली. हे विश्वातलं जेवढं काही अन्न आहे तेवढं तुम्हाला समर्पित करतो असं म्हणून ती दुर्वा समर्पित केली. ती त्या ब्राह्मणाने ग्रहण केली, तृप्तीचा ढेकर दिला. गणेश रूपामध्ये तो ब्राह्मण प्रकट झाला, राजालाही आशीर्वाद दिला, विरोचन त्रिशिरालाही आशीर्वाद दिला, गणेश तत्व गुप्त झालं. या ठिकाणी ही सर्व ही कथानक पाहत असताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, गणेशाच्या उपासनेमध्ये दुर्वा ही सगळ्यात शेवटी का वाहावी याचं कारण इथे दिलेलं आहे. सर्वात शेवटी दुर्वा वाहतात, आणि ती सुद्धा पांढरी दुर्वा सर्वात शेवटी वाहतात. त्याने काय होतं, गणेशांची तृप्तता होते. कारण गणेश तत्व असं काही मागत नाही की मला सोनं द्या, मला चांदी द्या, मला हिरे मानकं द्या. गणेश तत्वाचं मागणं इतकंच आहे, भक्तिभावाने माझ्यासमोर या, मी तुम्हाला जे काही तुम्ही मागाल ते देईल. येथे फक्त भक्तिभावाने 2 दुर्वा अर्पण करा, भगवान गणेश तुमच्यावर प्रसन्न होतील, तुम्हाला सर्व काही देतील. असं सांगून आजच्या कथेला विराम देतो. बाकीची कथा उद्याच्या भागात. तोपर्यंत जय गजानन.